बैर कीर्तनाला आलं. बैर कीर्तनाला आलं. आता त्यानं कीर्तन ऐकलं का पाहिलं? मग हम जागरण घेणं नाही देणं नाही. ते गेलं मेंढ्याकडं दुसऱ्या दिवशी. जागरणामुळे झोपलं. मेंढ्या गेलं निघून. ते उठलं, मेंढाच सापडा ना. ते गेलं एक मोठावाला मोठ हाकीत होतं. ते बैरच होतं. हात्याला म्हणला, मोठावाल्या माझ्या मेंढ्या पाहिल्या का? तो गडी त्याच्याच टोळीचा मेंबर. त्यानं बैलाला असं केला हात. याला वाटलं मेंढ्या गेल्या या रस्त्यानं आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या. पण त्या मेंढरीमधली एक मेंढराचं पाय झुरपडात गुतून मोडलं होतं. त्याला वाटलं 1 लाखाच्या मेंढ्या यानं मला सापडून दिल्यात, याला 1 मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे. त्यानं मोडकं मेंढरू आणलं म्हणला 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, तुम्हाला मेंढरू बक्षीस. तो मोठ आखणारा म्हणला उचलून आपटीन, म्या मेंढरू मोडेल नाही. ही म्हणते 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का म्हणा तुम्हीच. बापानं 10 गुंठे इकली आणि दाद्याचं कर्ज फेडलं. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दाद्या तर दारू पितो, कुठं कायम पितोय. आणि पिऊ द्या जाऊ द्या, आपल्याला एकुलता एक आहे. गेलं बॉम्बालं. 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही. तरी हा नालाय गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केलाय, तुमचं कर्तव्य आहे. तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. पुरीचं लग्न केलं आणि 20 वर्ष पूर्वी वाघ होता लग्नाच्या अगोदर. वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो.